नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत शिरूर कासार येथे पोलीस स्टेशन येथे. SP नवनीत कावत साहेब यांनी गेल्या 1 वर्षापासून पोलीस आपल्या बांधावर ही योजना संकल्पनात आणली होती आणि त्या संकल्पनेतून पाडळी या गावात गेल्या 8 ते 10 वर्षापासून जो वाद होता तो काल शिरूर पोलीस स्टेशनचे API राजेश गडवे साहेब यांनी एका दिवसात तो मार्गी लावला. काय संकल्पना आहे, कसा वाद होता आणि कशा प्रकारे तुम्ही तो हाताळला याविषयी काय सविस्तर माहिती? आमचे मार्गदर्शक माननीय SP सर नवनीत कावत सर, ॲडिशनल मॅडम चेतना तिडके मॅडम, ॲडिशनल सर समीर शेख आणि DYSP विश्वजित खुळे सर यांच्या मार्गदर्शनातून पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना माननीय SP सरांनी बीड जिल्ह्यासाठी मागील 1 वर्षापासून राबविली आहे आणि त्याच्यामध्ये पब्लिकमधून भरपूर काही प्रतिसाद मिळत आहे. कालही आमच्याकडे शिरूर पोलीस स्टेशन येथे पाडळी येथे एक महिला बऱ्याच वेळेस ती अर्ज घेऊन आली ते सासरे विरुद्ध त्यांच्या विरुद्ध. तर त्या महिलेचं नाव आहे चैताली दत्ता आगलावे, वय 34 वर्ष आणि तिच्या सासऱ्याचं नाव आहे श्यामराव नाना आगलावे, वय 75 वर्षे. त्या महिलेचं म्हणणं होतं की बा माझे पती वारले 7-8 वर्षे झाले आहेत आणि मला उपजीविका जगण्यासाठी मुलासाठी मला कसल्याच प्रकारचं साधन नाही, मला घर नाही, मला गावात येऊन देत नाही, असा तिचा तक्रारी अर्ज होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना मनात ठेवून आम्ही सदर ठिकाणी गेलो आणि तिच्या सासरे आणि तिच्या नातेवाईकांना बोलून घेतलं आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलून घेतलं आणि त्यांना समजावून सांगितलं की बा जीवनामध्ये काहीच येत नसतं, आपण छोट्या छोट्या गोष्टीला एकमेकांना वाद करून जमणार नाही, हा तुमचाच नातू आहे बा काका आणि तुम्ही याला तुमचा वारसदार म्हणून तुम्हाला याला काहीतरी देणं आहे. त्यानंतर त्या 75 वर्षाचे श्यामराव नाना आटागळे हे पण समजूतदार व्यक्ती होते. त्यांना शेवटी आम्ही पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना समजून सांगितलं असता त्याने ते ॲग्री केलं आणि त्याने त्याच्यातून 2 ते 2.5 एकर जमीन त्या नातवाला द्यायचे कबूल केल्या आणि ह्या संकल्पनेमुळं सध्या हा 10 ते 8 वर्षाचा वाद कायमचा मिटला आणि ते सुनेही तिथं खुशीने राहायला गेले आणि त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना आम्हाला सहकार्य केलं. फक्त मला ह्या संकल्पनेतून एवढं सांगायचं आहे की जे काही लोक बांधावून का शेतीहून वाद करतात तर तो कायम स्वरूपी बांध हा कामाला येणार नाही. तुमचं जीवन हे महत्त्वाचं असते, त्यामुळं तुम्ही विनाकारण झगडे करून आपसामध्ये वैर निर्माण करून पोलीस स्टेशनला येणं आणि आपलं कोर्टाच्या चक्रा मारून कायमची दुश्मनी लावून घेतल्यापेक्षा आपण समजूतपणानं काय होऊ शकते, दोन्ही पार्ट्यांना अपोजिट पार्ट्यांनी अर्जदार दोघांनी समजूतपणा घेतला आणि एक पाऊल जर मागे घेतलं तर नक्कीच हा वाद मिळतो, हेच आम्हाला या संकल्पनेतून सांगायचं आहे. त्यामुळं माननीय SP सरांना जी संकल्पना आपल्या बीड जिल्ह्यासाठी राबवली त्याच्यातून भरपूर ठिकाणी भरपूर पोलीस स्टेशनला असे वाद मिटलेले आहेत. माझ्याकडे 2री-3री वेळेस आहे, पण काल ती लेडीज एवढी खुश झाली होती आणि तिचे सासरे पण खुश झाले होते. त्यांना तिच्या सासऱ्याचं मला कौतुक करावं वाटलं. दोन्ही सासू सासऱ्यांना एकदा अक्षय केलं साहेब आम्हाला एवढं समजून सांगितलं म्हणे, धन्यवाद. सरांचे पण धन्यवाद मानतो म्हणे. असे ह्या संकल्पनेतून आम्ही हा 8 ते 10 वर्षाचा वाद मिटवलेला आहे. प्रत्येक विभागामध्ये एक अधिकारी असतो की त्याला तो विभाग कसा हाताळायचा याचा पूर्ण नॉलेज झालेलं असतं. काही दिवसापूर्वी तुम्ही शिरूर तालुक्यात आलात आणि शिरूरमध्ये केसेस व्हायचं किंवा अनेक प्रकारचं प्रमाण कमी झालेलं आहे की तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी ह्या गोष्टी समजून सांगून टाळाटाळी करतात. तर ही एक हातोटी याविषयी कसं काय सांगाल तुम्ही? आम्हाला आमच्या वरिष्ठांचे प्रत्येक वेळेस मार्गदर्शन असते, जास्तीत जास्त कम्युनिटी पोलिसिंग करा, जनतेला सेवा द्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच हिशोबाने आम्ही माझ्या वर्षांच्या आदेशानं आम्ही लोकांना जास्तीत जास्त भांडणे हे मिटवण्याचाच प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त सेवा द्यायचा प्रयत्न करतो. आमच्या वर्षांच्या सर्वांचा आमच्यावर गाईडलाईन असतात की पोलिसिंग करा, जनतेला सहकार्य करा, जनतेच्या भावना समजून घ्या आणि त्यांना त्याप्रमाणे सर्व द्या, अशी आमची पेनल्टी असते. अनेक भांडणामध्ये आपण पाहतो की काय ती व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसली तरीही त्याच्या गुन्हा नोंदवला जातो. अशा भरपूर घटना घडून हजारो लोकांचे यामध्ये आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत आणि भरपूर वर्षानंतर त्याचे निकाल लागून तो निर्दोष सुटले आहेत. तर असल्या परिस्थितीकडे आपण कोणत्या नजरेने बघता आणि याच्यावर आळ आणण्यासाठी काय प्रयत्न असतील? याच्यामध्ये सर्वप्रथम आम्हाला
फिर्याद ही कंपल्सरी, पोलीस स्टेशनला कोणताही व्यक्ती आला तर त्याची फिर्याद घेणे आम्हाला कंपल्सरी आहे. मग त्यानंतर गुन्हा दर्ज झाल्यानंतर आम्ही त्या दृष्टिकोनानं सगळे पुरावे हस्तगत करतो आणि जर खरंच गुन्हा घडला असेल तरच त्या व्यक्तीवर चार्जशीट पाठवलं जातं, नाही तर विनाकारण चार्जशीट पाठवलं जात नाही. आमच्या वरिष्ठांचे आम्हाला तेच गाईडलाईन आहेत. फिर्यादी हा पोलीस स्टेशनला फिर्याद देऊ शकतो, पण त्याच्यावर पुरावा गोळा करायचं काम पोलिसांचं असते. पुरावा गोळा करून चार्जशीट पाठवण्यापर्यंत पुरावा जर उपलब्ध झाला तर आम्ही डेफिनेट त्याच्यावर चार्जशीट पाडतो. आणि जर पण आज भरपूर ठिकाणी असं झालंय की तो व्यक्ती त्या ठिकाणीच नाही किंवा त्याच्याशी काही संबंधित नाही, तसे बी लोक आज शिक्षा बघतात किंवा ते सिद्ध नंतर होतं, पण प्रथमतः त्यांना भरपूर नको त्या गोष्टीचा त्रास होतो किंवा त्यामध्ये राजकारण आणलं जातं. याविषयी काय सांगा? ह्याविषयी मला एकच सांगायचं आहे, माननीय SP सरांना ज्या दिवसापासून चार्ज घेतला तेव्हापासून आम्ही प्रत्येक मिटिंगला हजर असतो आणि त्या पिरियडमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलेले, जो गुन्हेगार नाही, ज्याच्यावर बळजबरी आळ घेतलेला आहे किंवा आरोप घेतलेला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही अरेस्ट करायचंच नाही. त्याच्यावर पुरावा उपलब्ध झाला तरच आम्ही त्याला अरेस्ट करणार, ही आमची संकल्पना कायम राहणार आहे. विनाकारण निर्दोष व्यक्तीला आम्ही अटक करणार नाही, पुरावे उपलब्ध केल्यानंतरच अटक करणार. गेले असे अनेक प्रकरणं आपण पाहायला मिळतात की तिथं राजकीय दबाव येतो आणि काही कर्मचारी असे राजकीय दबावातूनच काम करतात किंवा काही लोकांसाठीच करतात. हे बीड जिल्ह्यात अनेक वेळा उदाहरण घडलेलं आहे आणि बीड जिल्हाच एकमेव असा आहे की तिथं पोलीस कर्मचाऱ्याला की त्यांचं आज बी पूर्ण नाव लावता येत नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात हा नियम नाही. तर एवढी परिस्थिती हाताबाहेर का गेली असेल? ही परिस्थिती हाताबाहेर आपला बीड जिल्हा क्रिमिनल जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु माननीय नवनीत कावत सर आल्यापासून ही जी नेम प्लेट चेंज केली याच्यामुळं भरपूर काही पोलिसांना फायदा झाला, जनतेला पण फायदा झाला. कारण तुम्हाला आमचं आडनावच कळत नाही आणि हीच प्रथा चांगली आहे. कारण कसं आहे, आजकाल लोक आडनाव बघूनच तुम्ही कास्टिझम करायला सुरुवात करतात, हा माझ्याजवळचा. पण सरांनी जी संकल्पना काढली ती माननीय DG सरांना पण पसंत झाली आणि त्यामुळं कोणत्याच पोलीस फक्त खाकी, आमची जात फक्त खाकी, आम्ही राजकारण करणार आणि आम्ही सरळ सतत विवेकबुद्धीनं काम करणार आम्ही. तर त्यामुळं जे सरांनी जी नेम प्लेट चेंज केली त्याचा भरपूर पोलिसांना चांगला फायदा झाला, पब्लिकला फायदा झाला. कारण पब्लिक कसं होतं की आडनाव बघून तुम्ही कास्टिझम ठरत होता, आता ते तसं होत नाही आणि समोरच्याला कळत नाही, फक्त पोलीसच आहे, XYZ त्याचं नावच कळणार आणि तो आमच्या लेवलने त्याचा बक्कल नंबर कळणार. पण आमचं आडनाव तुम्हाला कास्टिझम करता येणार नाही आणि पोलिसाकडे कास्टिझम नसते. आमची फक्त एकच आहे, पोलिसिंग आणि पोलिसच आमची जात आहे खाकी. प्रत्येक पोलीस नाही, पण काही प्रमाणात असं आहे की जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आहेत, पण जनतेला पोलीस स्टेशनच नको वाटतं आणि ते वेगवेगळे पर्याय कधी कधी निवडतात. तर या दृष्टिकोनाकडे कसं बघ? हे काही कम्युनिटी माइंड लोक असतात, त्यांना जसं वाटतं, पण यांच्या त्या एका माणसाच्या 1-2 माणसाच्या याच्यावर बोलून चालणार नाही. कारण पब्लिकला पोलीस हवीच आहे. त्यांची सुरुवातीलाच प्रत्येक व्यक्ती नाही म्हणलो की काही ठिकाणी असे आहेत की त्यांच्याकडे पाहूनच पोलीस स्टेशन नको वाटतं. या शिकावृत्ती आता समाज आहे, समाजामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्याला काय गोष्ट आवडणं काय नाही हे त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु आमच्या दृष्टिकोनातून आम्ही आव्हान रात्र पब्लिकसाठी आहोत आणि आम्ही सतत सेवा करत राहू, हेच आमच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे आणि सर्व पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस फक्त खाकी वर्दी आणि आमची जाते खाकी. आम्हाला ना राजकारणाचं प्रेशर राहणार ना आम्ही कोणाचं. आणि माननीय SP सर आल्यापासून आम्ही तर एकदम खुल्या वातावरणामध्ये काम करतो, कोणाचंच प्रेशर नाही आम्हाला. सतत विवेकबुद्धीनं काम करायचं आमच्या सरांचं पण म्हणणं आहे, ॲडिशनल सर्वांचं म्हणणं आहे. सतत विवेकबुद्धीनं समोरच्यानं तक्रार दिली, खोटी दिली, खरी दिली, त्याची शहानिशा करायची, पुरावे उपलब्ध करायचे, त्याच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध असले तरच चार्जशीट करायचं, त्याला अरेस्ट करायचं, नाहीतर फायनल करायचं. स्पष्ट आदेश आहे. अनेक ठिकाणी मी पुन्हा तेच प्रश्न विचारतोय की सर्वच लोक त्यामध्ये नाहीत, पण पोलीस स्टेशन आणि प्रकरण आणि केस आणि पैसा हे भरपूर वेळा आपल्याला पाहायला मिळतं की केस कधी कधी घेण्यासाठी बी कधी कधी पैसा मागितला जातो किंवा नाव बाहेर काढण्यासाठी पण. तर याचा काय विषय? असं तर होत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऐकायला भेटतं, कारण जो निर्दोष आहे साहेब झाल्याशिवाय ऐकायला भेटत नाही, आमच्याकडे ठोस पुरावे असतात.
तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आमच्या मते तसं होत नाही, कारण आमच्याकडे पुरावा असला तरच आम्ही त्याचं नाव काढणार. विदाउट पुराव्याचं नाव काढणार नाही. त्याच्या विरुद्ध पुरावा उपलब्ध आहे आणि आम्ही त्याला काढणार असं होणार नाही. पुराव्या अंतिमच निष्कर्ष केला जातो आणि त्यावर चार्जशीट पाठवलं जाते. परंतु लोकांना काय वाटतं की बाबा त्याला यांना सोडून दिलं, कारण त्याचा रोल नाही, त्याचं आम्ही प्रचंड लोकेशन काढतो, टावर निष्पाप कोणावर केस पण व्हायला नाही पाहिजे. याच्यामध्ये 100% आम्ही पारदर्शकता चालू आहे आणि चालूच राहणार आहे. निष्पाप लोकांवर जरी गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर चार्जशीट दाखल केल्या जाणार नाही. आम्हाला फर्स्ट आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत, त्याची सत्यता पडताळण्यात जाईल आणि पुरावे हस्तगत करूनच चार्जशीट पाठवले जाईल. कधी कधी नाईटला चोऱ्याचं जास्त प्रमाण वाढलंय. आताही तुम्ही एक प्रकरण हाताळून आलात, तर काही वेळेस तिथं पोलीस यायला उशीर होतो किंवा सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. याच्याकडे कोणत्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं तर दुर्लक्ष होत नाही, कारण पोलिसांची संख्या कमी आहे, गावे भरपूर आहेत, एरिया मोठा असतो. आम्ही प्रत्येक वेळेस आता 112 पण आहेत, 112 112चे कॉल होतात, ते पण अटेंड करायला लागतात. पोलीस स्टेशनला फिरे द्यायला त्याचंही मन समाधान करायला लागते, त्याची तक्रार घेणे. आणि आपल्या तालुक्यात सध्या दिवसात 2 चोऱ्या झाल्यात, जबरी झाल्यात. ते आता काय झालेलं, पाऊस पाणी कमी असल्यामुळे सर्व लोक घरी आहेत आणि जे विनाशबुद्धीवाले लोक असतात त्यांना असे कामं सुचतात आणि ते मग त्याचा फायदा घेतात. तरी पण मी आजच त्या याच्यासाठी तुम्ही आता तालुक्यात सेपरेट काही एखादं हे आयोजित करणार आहेत का? स्पेसिफिक वटळी इथे गेलो होतं. आम्हाला SP सरांना सांगितलेलं की प्रत्येक गावात जाऊन कॅमेरे बसा, ग्रामपंचायतला तसे मार्गदर्शन करा. आणि भरपूर ग्रामपंचायतला सांगून कॅमेरे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत का? जनजागृती जर राबविणार आहोत आम्ही. आजच मी आता वडळी इथे चोरी झाली, तिथे ठिकाण जाऊन त्या ग्रामस्थाला समजून सांगितले की बाबा आपण आपल्या गावामध्ये कॅमेरे बसा आणि असे मुलं काढा की ते रात्री पेट्रोलिंग करू शकतात. अशी तुम्ही गट तयार करा. आम्ही माननीय SP सरांना त्यांचे नाव पण कळू आणि तुम्ही पेट्रोलिंग करत राहा. काही अडचण असली तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आपण आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त मुलं संख्येनं ग्रुप तयार करायचे आणि 4 शिफ्टमध्ये 2 शिफ्टमध्ये ड्युट्या करायच्या. 11 ते 2, 2 ते 5 यापर्यंत 2 गटांनी ड्युट्या करायच्या. तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कॉल करायचा. आमची पोलीस व्हॅन रात्री नाईटला असते, आम्ही रात्र अवेलेबल आहोत. सध्या शिरूर तालुक्यामध्ये सर्वच गावात नवीन पोलीस पाटलाची नियुक्ती झाली, त्यांच्या कामगिरीविषयी काय सांगाल? ते सगळे नवीन आहेत, परंतु त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. माननीय SP सरांना पण मार्गदर्शन केलं आहे, आमच्या लेवलवर झाले आहे. तहसीलदारांनी मार्गदर्शन केले की पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि पब्लिकमधील दुवा आहे आणि त्यांना त्याचं काम प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे. त्यांना कसलंही राजकारण न करता त्याने आपल्या गावातील ज्या घडामोडी आहेत, चांगल्या असो वाईट असो, प्रत्येक वेळेस त्यांची नोंद ठेवणं, पोलिसांना सांगणं आणि निष्पक्षपाती भूमिका घेणं हे त्याचं काम आहे. तर गावात कसलीही घटना घडली त्याच्यावर लक्ष ठेवणं, कुणाला मदत भेटत नसली तर त्यावेळेस त्यांनी पोलिसांना सांगणे की साहेब अशा माणसावर अन्याय झालेला आहे, तुम्ही या, त्याची मदत करून त्याला पोलीस स्टेशनला आणणं, असे सर्व त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना समजून सांगितलं आहे. आणि नवीन पोर आहेत आणि चांगलं काम करायला आहेत, होतकरू आहेत, चांगले पाऊल काम करतात. एक शेवटचा प्रश्न, अवैध धंद्याविषयी काय सांगाल? अवैध धंद्यावर पण प्रत्येक SP साहेबांचं प्रत्यक्ष ऑब्जेक्शन आहे, बिलकुल चालणार नाही आणि आम्ही त्याप्रमाणे कारवाई चालूच आहे. आम्हाला पोलिसिंग पण करणं आहे आणि कारवाई पण करणं आहे, कारण आम्हाला जास्तीत जास्त पोलिसिंगमध्ये पब्लिकचं बघणं आहे, गुन्हे जर झाले त्याची निकाली काढणं आहे, पेट्रोलिंग करणं आहे, गुन्हे निर्गती करणं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर कारवाई करत आहे, कंटिन्यू चालूच आहे. SP साहेब आल्यापासून तर कंटिन्यू कारवाई चालू, कंटिन्यू पर आठवड्यामध्ये कारवाई असतात, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कारवाई असतात, एकही पोलीस स्टेशन सुटत नाही. एखाद्या कामाच्या ओघामध्ये राहिलं गेलं ठिकाण पर कारवाई चालूच असतात कंपल्सरी. अवैध धंद्यावर ऑलरेडी कारवाई चालूच आहे कंपल्सरी, कोणालाच माफ नाही. हे होते शिरूर पोलीस स्टेशनचे API राजेशजी गडवे साहेब. आणि प्रत्येक ठिकाणीच पोलीस हा चुकीचा नसतो. आपण त्यांना समजून घेणं, आपण त्यांना मदत करणं आणि आपण त्यांना काही गोष्टी कळवणं हे सर्व आपल्या पण जनतेचंही कर्तव्य आहे. आणि गडवे साहेब शिरूरला आल्यापासून भरपूर ठिकाणी त्यांनी सामंजस्यपणा घेऊन शेकडो ठिकाणी त्यांनी वाद मिटवले आहेत, केसीचं प्रमाण कमी केलं आहे. आणि ड्युटीच्या सुट्टी असेल त्या दिवशी सुद्धा ते त्या गावी जाऊन तिथं त्यांचा वेळ पूर्ण देऊन गावात सामाजिक उपक्रम राबवत असतात. आणि ह्या सर्व गोष्टीपासून जनता सुशिक्षित होऊन सर्व गोष्टी, केस, भानगडी, वाद हे चांगले नाहीत याच्यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असतो. ते पूर्ण वेळ त्याच कामामध्ये असतात. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे.